नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी अँड राम राम भाई. आता वाजले आहेत 5:49, सॉरी 5:59, 5:59. सो संध्याकाळी परत आपण चाललो आहोत शिफ्टला. दादा रागवले वाटतं. म्हातारी माणसं नुसती मॅटर करायच्या मार्गावरच असतात का माहित नाही. आज आपण जाणार आहोत हायवेवरून. थांबा की जरा जाऊ दे मला. हो, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. रिक्षावाला बाबा, सिग्नल नाही काय नाही, चालले आपल्या मस्जिदच असतात सगळे. बघूया आता ट्रॅफिक किती भेटतं. इलेक्ट्रॉनिक स्टेशन गोरेगाव हायवेलाच आहे ही बिल्डिंग, मेट्रो स्टेशनच्या जवळ. नेस्को कॅम्पस मध्ये, नेस्कोच्या कॅम्पस मध्ये. चला मित्रांनो, आज गर्दी नाही, आज आरामात गेलो तरी टायमात पोहोचू. काही घाई करायची गरज नाही. पण ते त्याचप्रमाणे राईट साईडला बघाल तर राईट साईडला खूप गर्दी आहे. कधी कधी ह्या टायमाला जायचा हा फायदा वाटतो. अरे गाड्या विचारते, स्कूटर पण जमली त्याचं वजन घेता घेता. मग आता राईटला जाऊन दे मला, राईटला. ठीक आहे, थांबायची जागा छान आहे. मागून कोणतं रेल मी टिल्लू देऊन जाईल. गावी जाणाऱ्या गाड्या हॉर्न कडक असतात. मध्ये निघाले ते लॉरीचे, मजा यायची ऐकायला. बाकीचं हेलिकॉप्टर लँड झालेलं दिसतं. आणि एसटी सारखी मजा नव्हती. जर टाकांना जाऊन कारण का एसटीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्याला माहिती असायचं की ते दुःख काय आहे लास्ट सीटवर बसण्याचं. आता नाही, आता एवढं हे नाही होत. पण माणूस सीटवर कमी आणि हवेत जास्त असायचा. BST म्हणजे लालपरी. जशी आपली नीलपरी. तर यामध्ये बसून गावी सुट्टी पडली की बाबा वडिलांना सांगायचो की बाबा तिकीट काढा पप्पा, आपण जाऊया गावी. सो तिकीट काढले की नंबर बघायचा, बाबा हे नंबर आहेत. एसटी मध्ये चढण्याच्या आधी नंबर पाठांतर असायचे.
जसे एक्झामला जातो तेव्हा क्वेश्चन्स पाठ करतो, नंबर पाठ झाले की चला हो, आतमध्ये गेलो की सीट शोधायला सुरुवात. चला आपण जरा आज जाऊन येऊया का? नाही गरज तर नाही. जाऊ. पाऊस बीस पडला की हेल्मेटची शॉपिंग करू. आता मंथ एंड चालू आहे, मंथच्या एकदम एंडिंगला आपण एक हेल्मेट परचेस करू. इथून किंवा लोअर परेल. लोअर परेलला हा एक स्टोर आहे, हेल्मेट हब, RS46 करू. रोहित नाव आहे ओनरचं, कारण का त्याचे रील्स येत असतात. तर मे बी आपण त्याच्या थ्रू एखादं सजेशन घेऊन हेल्मेट घेऊ शकतो, कारण का हेल्मेट तर मित्रांनो, आपण डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलो आहोत आपल्या. हा बघा समुद्र, बँडस्टँड, आणि तिथेच आपण व्लॉग एंड करू. आणि ओके, चला तर मित्रांनो, गुड नाईट, बाय बाय, अस्सला विस्ता. आणि असेच ब्लॉग बघत राहा आणि कमेंट करून सुद्धा सांगा ब्लॉग कसा वाटला कसा नाही. तर बाय बाय.